आम्ही निघालो होतो देवदर्शनासाठी कोल्हापूरला. एकदम प्रसन्न होतं. बघू शकता तुम्ही किती छान हिरवीगार झाडं, शेत आहेत. इथे आम्ही आदमापूरला रूम घेतलाय. असं सांगितलं होतं की पाणी गरम आहे, थंड पाणी आहे, आणि इथे नंतर काय अवस्था आहे. हीटर दिलाय, बादली घ्या, पाणी लावा. नशीबच आमचं असे, काय करणार. आदमापुरात बाळूमामांच्या गावाला खूप प्रसन्न वातावरण होतं. खूप भारी वाटत होतं. असं वाटत होतं की तिथून रिटर्न यावंच नाही, तिथेच राहावं. इथे मला त्यांचा रथ दिसला होता. मी गॅलरीमध्ये उभी राहून मंदिराचा एक फोटो घेतला छानसा. दर्शन रांगेमध्ये आहे. दर्शन घ्यायला चाललंय. आम्ही मंदिरात पोहोचलो. आमचं दर्शन खूप छान झालं. गर्दीही नव्हती मंदिरात. खूप भारी दर्शन झालं. त्यानंतर इथे बाळूमामांचा भंडारा लावला. ते बघू शकता आम्ही तिघी मैत्रिणी. मग थोडे फोटोज काढले, थोडं फिरलो, मंदिर पाहिलं. इथे असं म्हणतात की तुम्ही 1 रुपयाचा किंवा 2 रुपयाचे कितीही रुपयाचे शिक्के चिपकवलेत तर तुमची इच्छा पूर्ण होते, शिक्का जर चिपकला तर. त्यानंतर आम्ही महाप्रसाद खाल्ला. एवढा छान होता, खूप चविष्ट होता. इथे बाळूमामांचा फोटो बघू शकता तुम्ही. आता आम्ही दर्शन घेऊन रिटर्न आलोय, रूमकडे चाललोय. आल्यानंतर फोटोज काढले, व्हिडिओज काढले, मेमरीज राहाव्या म्हणून. आणि एकतर भंडारा तर लावलाच होता, त्यावर आम्ही कुंकू लावला म्हणून की बाणाईचं लूक होईल, आणि तसे व्हिडिओ फोटोज काढले. आता रिटर्न आम्ही कोल्हापूरला चाललो आहे महालक्ष्मीच्या दर्शनाला. बघा जाताना पण वातावरण खूप छान होतं. इथे आम्ही आता पोहोचलो आहे मंदिरात. आणि इथे बघू शकता तुम्ही ओटीचं सामान होतं. आणि ॲक्च्युली मंदिराचं काम चालू होतं, त्यामुळे जास्त शूट घेता येत नव्हतं मला, कारण मंदिराचं पूर्ण काम चालू होतं. आणि आम्ही लांबूनच दर्शन घेतलं. बाहेर आल्यानंतर फोटोज काढले. इथलंही वातावरण खूप प्रसन्न होतं, खूप भारी वाटत होतं. नेक्स्ट टाईम नक्कीच जाऊ आपण परत, तेव्हा पूर्ण फोटोज व्हिडिओ काढू आणि तुम्हाला दाखवेल मी. आणि असं वाटलं होतं की कसं होईल दर्शन, कसा होईल प्रवास, पण खूप छान प्रवास झाला. मनात धाकधूक होती की कशा येणार, कशा जाणार, कसं होईल सगळं, पण खूप भारी एन्जॉय झाला आमचा. मस्त आम्ही तिघीच होतो, कोणीच नव्हतं आमच्यासोबत. खूप भारी मजा आली आणि रिटर्नही आलो व्यवस्थित.